आता तुम्ही बोलायचं सगळ्यांनी. नाही, खूपच बरं वाटलं, पण शेवटी काय त्यांचा निर्णय होता तो, त्यामुळे आम्ही त्याला परवानगी दिलीच होती, प्रश्नच नाही. बरं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळं निभावलं आहे आणि आज एवढी वर्ष निर्विवाद छानपैकी संसार करतायत, आनंदाने संसार करतायत, त्यात काय प्रश्नच नाही आणि पुढेही असेच चांगले राहतील. सुनेबद्दल काय म्हणणं? सुनबाई खूपच चांगल्या आहेत. हां. आता त्यांनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आहे, खाण्यापिण्याचं सुद्धा म्हणजे माझ्या प्रकृतीवरनं दिसतंच आहे तुम्हाला. भरपूर खायला प्यायला करते, छान छान पदार्थ करते आणि खूपच चांगला संसार सांभाळला आहे. ती सुनेपेक्षा माझी मुलगीच जास्त आहे, कारण ती मलाच पप्पा म्हणते. त्यामुळे तिचा सतत आमचा आशीर्वाद आहे आणि असेच आनंदाने राहोत हीच सदिच्छा. तसंच यांनी सांगितल्याप्रमाणे एकदम चांगली आहे सून, व्यवस्थित संसार सांभाळलेला आहे तिने आणि आम्हाला दोघांना सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक सांभाळते ती आणि मुलांचं सुद्धा व्यवस्थित करते. आणि अग्रेसिव्ह म्हटल्याप्रमाणे त्याला तशी सवय आहे, त्याप्रमाणे त्याला व्यवस्थित ती बोलते. ठाण्यातच आम्ही सगळे वाढलेलो आहोत, त्यामुळे असं कधी काय म्हणतात भाऊजी किंवा हे असं झालंच नाही. म्हणजे हां, मिनलचा मित्र अशा टाईप जे असायचं घरात वातावरण, म्हणजे लव्ह मॅरेजला काय असेल ती म्हणते त्याप्रमाणे विरोध माहीत नाही, पण आमच्या घरी मित्रांना कधी बंदी नव्हती, त्यामुळे सवय होती. की त्यामुळे असं कधी फॉर्मल खूप म्हणजे अजूनही नाही म्हणजे बोलणं कधीच. मिनल माझी मैत्रीण, आम्ही गेल्या 13 वर्षापासून एकमेकांना ओळखतो. ती अगोदर आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये, आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो. ती खूपच हेल्पफुल आणि खूपच चांगली मैत्रीण आहे. आणि आशिष पण अगदी मनमिळावू आणि अगदी छान नवरा आणि वडील असे आहेत ते. चला, सगळेजण बोललेले आहेत आणि आता मला तुम्हाला विचारायचं, आज सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला, म्हणजे धन्यवाद कुणाला द्याल आणि क्षमा मागायची तर कोणाची मागाल? सॉरी म्हणायचं तर मी माझ्या नवऱ्यालाच म्हणेन, म्हणजे आशिषलाच म्हणेन सॉरी. कारण म्हणजे इतकी वर्ष त्याने मला ॲक्च्युली काय म्हणतो आपण सांभाळून घेतलं आहे, तर ती मी त्याला सॉरी म्हणेन. आणि थँक्यू म्हणायचं तर मला माझ्या सासरच्या लोकांना थँक्यू म्हणायला लागेल, कारखानीस फॅमिली, प्रभाकर आणि देशपांडे. तुम्ही? सॉरी म्हणलं तर तसं म्हणजे कदाचित आमच्या अफेअरच्या वेळेस किंवा असं कधी कुठे कोणाला काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल आय एम सॉरी. पण थँक्यू, येस थँक्यू म्हणायला भरपूर लोक आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे माझी बायको. ओके, सो चिठ्ठीचा आदर ठेवला. हां, तिचा आदर ठेवला. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे दिस इज माय फर्स्ट अफेअर, फर्स्ट चिठ्ठी अँड लास्ट चिठ्ठी. सो अ बिग थँक्यू टू हर टू बी विथ मी. आणि म्हणजे माझ्याबरोबर अख्खं आयुष्य आता ते हलवते. सो अ बिग थँक्यू टू हर.